नमस्कार. अतिशय मनापासून स्वागत आहे तुमचं युवा मराठी या शेअर मार्केटच्या मराठी चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत टॉप 10 स्मॉल कॅप कंपनी. या टॉप 10 स्मॉल कॅप कंपनी अशा आहे की ज्या ऑलमोस्ट डेब्ट फ्री आहे. ऑलमोस्ट डेब्ट फ्री म्हणजे काय, की त्यांच्या डोक्यावर तर कर्ज आहे, परंतु ते कर्ज चुटकीसरशी काढून टाकू शकता. सोबतच ह्या गुड ग्रोथ, हाय ग्रोथ नाही म्हणणं ते, मी गुड ग्रोथ म्हणतोय, कारण की यांच्यातला जो प्रॉफिट आहे, यांच्यातली जी ग्रोथ आहे ती कन्सिस्टन्स आहे व ती चांगली आहे. सोबतच लिस्टेड इन म्युच्युअल फंड. काय असतं की म्युच्युअल फंड काय करता, इक्विटी म्युच्युअल फंड आपल्याकडनं पैसे घेता आणि हे शेअर मार्केटमध्ये लावता. मग हे कुठल्या कुठल्या शेअर मध्ये लावताय हे मी याचा अभ्यास केलेला आहे. याची एक एक्सेल शीट बनवून त्यातले काही मी शेअर शॉर्ट आउट केलेले आणि त्याच्यानुसार या स्मॉल कॅप कंपन्यांची नावं मी या ठिकाणी तुम्हाला देत आहे. व्हिडिओकडे जाण्यापूर्वी काही महत्त्वाच्या लिंक, जसं की तुम्हाला जर मोफतमध्ये डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक अवेलेबल आहे. एंजल ब्रोकिंगचं सध्या मोफत डीमॅट अकाउंट चालू आहे सध्या. तसेच तुम्हाला झिरोदा आणि अपस्टॉकचं डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर झिरोदासाठी 200 रुपये, अपस्टॉकसाठी सध्या 99 ची ऑफर चालू आहे. शेअर मार्केटचे जर काही पुस्तके पाहिजे तर त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्समध्ये आहे. सोबतच शेअर मार्केटचा कोर्स आहे, पोर्टफोलिओ कसा बनवायचा. 99 रुपीजला तुम्हाला कंपन्यांची नावं, तुमच्या होल्डिंग्समध्ये कुठल्या कुठल्या कंपन्या कशा प्रकारे मॅनेज करायचा याची माहिती मिळणार आहे. गुगलवर ॲक्सेस होतो, जीमेलवर ॲक्सेस होतो. हा शेअर विकत घेण्यासाठी कोर्स आपला जीमेल ॲड्रेसच वापरा. सोबत ऑटोमॅटिक ट्रेडिंग, अल्गो ट्रेडिंग कशा प्रकारे करायची याचा कोर्स आहे 499 रुपयात. चला व्हिडिओकडे वळूया. व्हिडिओकडे वळण्यात सगळ्यात पहिले प्रश्न असा पडला असेल की मार्केट कॅपिटल म्हणजे काय. मार्केट कॅपिटल म्हणजे एखादा शेअर, त्याची जी किंमत आहे गुणिले एखादा शेअर आपण समजा टाटा पॉवर घेऊया. टाटा पॉवरची किंमत आहे 100 रुपये, गुणिले त्याचे मार्केटमध्ये एकूण शेअर किती आहे गुणिले 10,000. आपण असं समजूया 10,000. 10,000 गुणिले 100 किती होता, 1 लाख. तर मार्केट कॅपिटल काय झालं, 1 लाख. बरं, मार्केट कॅपिटल काय असतं, मार्केट कॅपिटल ही अमाऊंट असती जी अमाऊंट पेड केल्यानंतर तुम्ही ती कंपनी विकत घेऊ शकता. ओके. आता ज्या ज्या कंपन्यांचं मार्केट कॅपिटल 5,000 करोड पेक्षा कमी आहे त्या सगळ्या कंपन्यांना आपण म्हणतो स्मॉल कॅप कंपन्या. आणि हे मार्केट कॅपिटल आहे ना, दर दिवशी शेअरच्या किमतीनुसार कमी जास्त होत असतं. सोबतच स्मॉल कॅप कंपन्या ज्या आहे त्या जास्त वोलाटाईल असतात आणि या ज्या कंपन्या आहे की यांच्यात ॲबिलिटी पण असते. ॲबिलिटी म्हणजे सगळ्याच कंपन्यात नसते, परंतु सिलेक्टेड मोजक्या कंपन्या जे मी आज सांगणार आहे त्याच्यात ॲबिलिटी आहे की या कंपन्या मिड कॅप मध्ये कन्वर्ट होऊ शकता. आणखी काही जमेच्या बाजू सांगतो, यात काही वाईट बाजू पण आहे त्याच्या, की या ज्या स्मॉल कॅप कंपन्या आहे या मार्केट रिसेशनच्या वेळेस लवकर अफेक्टेड होता आणि यांना थोडासा वेळ लागतो रिकवर व्हायला. त्याच्यामुळं स्मॉल कॅपमध्ये बरेच जण म्हणतात की स्मॉल कॅपमध्ये इन्व्हेस्ट करू नका, रिस्की ऑप्शन आहे. परंतु रिस्क घेऊन थोडंसं जर काम केलं, थोडीशी रिस्क घ्यायची, कॅल्क्युलेटेड रिस्क. मला माहिती आहे मी जर 2,000 अटकवतोय तर मी या 10,000 अटकवतोय तर 10,000वर मी 2,000ची रिस्क घेऊ शकतो. मग 10,000 अटकवले तुम्ही आणि तुमचे 1,500 खाली आले, 2,000 खाली आले किंवा एक 3,000पर्यंत खाली आले तर तोपर्यंत थांबायचं. ओके. बऱ्याचदा काय होतं की मार्केट खाली येतं, 500-700 रुपयाचा आपल्या शेअरमध्ये आपल्याला लॉस दिसू लागतो आणि तोच आपल्याला खूप मोठा वाटतो. माहिती नाही किंवा आपण ऑलरेडी रिस्क मॅनेज नसते केलेली. मग त्यावेळेस काय करतो आपण, नाही 700 रुपये लॉस दिसायला मी विकून देतो. आणि जसा तुम्ही शेअर तो विकला तसा तो शेअर पुढे पाळायला सुरुवात करतो. त्यामुळे रिस्क ऑलरेडी मॅनेज करून ठेवा. आणि या शेअरमधनं तुम्हाला जवळपास 100% वरती सुद्धा रिटर्न मिळू शकता. म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट मधल्या कंपनी ज्या आहे त्या मी या ठिकाणी घेतलेल्या आहे. आता स्मॉल कॅप म्हणजे तुम्हाला जर काहीच समजत नसेल ना, सरळ सरळ काय करायची, NSE वर लिस्टेड किती कंपन्या, NSE लिस्टेड शेअर लिस्ट असं टाकायचं. कुठे टाकायचं, गुगलमध्ये. ज्याने जे जे माझे क्लायंट आहे त्यांच्या ईमेलला ऑलरेडी मी 5-6 PDF पाठवलेले आहे, त्यात ही सगळी डिटेल आहे. आणि त्यात 250च्या पुढील 500 पर्यंतच्या ज्या कंपन्या आहेत त्यांना आपण म्हणू शकतो की या स्मॉल कॅप कंपन्या आहेत. तर स्मॉल कॅपचा इथपर्यंत विषय समजला, अपेक्षा करतो समजला असेल.
तुम्ही जर प्रथमच या चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता वळूया त्या कंपन्याकडे ज्या महत्त्वाच्या आहे स्मॉल कॅप साठी. तर यातील सगळ्यात पहिली कंपनी आहे टाटा मेटॅलिक्स. मित्रांनो, टाटा मेटॅलिक्स ही कंपनी टाटा स्टीलची सबसिडायझरी कंपनी आहे. म्हणजे टाटा स्टीलला ही प्रोव्हाइड करते काय जे तिचे आयन्स असेल, पिग आयन म्हणजे काय की जे रॉट आयन असतं किंवा रॉ स्टेज मधलं आयन असतं, ही टाटा मेटॅलिक्स या टाटा स्टीलला प्रोव्हाइड करते. आता ग्रुप टाटाचा आहे, सोबतच शेअरची किंमत थोडीशी जास्त आहे, त्याच्यामुळे तुम्हाला वाटत असेल घेऊ की नको. परंतु एक गोष्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात घेऊ शकता की 6 महिने विदिन 6 मंथ यांनी जवळपास 75% रिटर्न या ठिकाणी दिलेला आहे आणि मागील 5 वर्षात जवळपास 200% रिटर्न या ठिकाणी दिसतोय. या ठिकाणी बघू शकता तुम्ही की मागील 5 वर्षात 715 रुपये कंपनी वाढली. या ठिकाणावरनं 2017 पासून तुम्ही चेक करू शकता आणि कंपनीचा ग्राफ वरती मॅक्स टू मॅक्स बघूया. मॅक्स टू मॅक्स जर बघायला गेलं, मिड कॅप कंपनीची हीच खासियत असते. 10-20 रुपयाची कंपनी आणि मॅक्स टू मॅक्स 2000 पासनं ही जीच पळायला लागलेली 20 रुपयापासून ते आज जवळपास 1000 रुपयाच्या आसपास आहे. ऑल टाइम या ठिकाणी रिटर्न चेक करू शकता तुम्ही. आता हिच्या इतर गोष्टी जसं की मार्केट कॅपिटल, हिचं आपण स्मॉल कॅप म्हणतोय ना, स्मॉल कॅप मध्ये हिचं मार्केट कॅपिटल फक्त 3355 करोड रुपयाचं आहे आणि सध्याची किंमत ही चालू आहे तिची किती 1065. ओके. आता हिचा पी रेशो पण चांगला आहे 15.3. बरेच जण याला प्रिफर करता. हा जवळपास 18च्या आसपास असायला पाहिजे, परंतु तेव्हा शेअर जास्त ओव्हर व्हॅल्यूड होईल. आणखी एक गोष्ट की याचा रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड म्हणजे पैसे किती लावले आणि किती त्याच्यातून काढले, तर हे 25% आहे आणि रिटर्न ऑन इक्विटी जवळपास 20% आहे. मित्रांनो, फेस व्हॅल्यूची 10 रुपये आहे आणि डिव्हिडंड पण हा चांगल्या प्रकारे देतो. प्रश्न राहिला आता कंपनीकडे फ्री कॅश फ्लो किती आहे. फ्री कॅश फ्लो म्हणजे हातात पैसे किती आहे कंपनीच्या. काही जर इन केस प्रॉब्लेम येत असेल किंवा नवीन कंपनी घ्यायची असेल किंवा काही अडचणी, तर त्यावेळेस 137 करोड एवढे कंपनीकडे पडित पैसे आहे आणि कंपनीवर कुठल्याही कर्ज नाहीये. तिच्याकडे जवळपास 0.12%. 0.12% म्हणजे फक्त 10% याच्यातले म्हणजे 13 करोडच्या आसपास हिचं कर्ज असलं पाहिजे. आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी सेल्स ग्रोथ फ्रॉम 5 इयर्स जवळपास 5% आहे आणि नेट प्रॉफिट लास्ट 3 इयर्सचं एक 11.4 आणि लास्ट 5 इयर्सचं 14.3 आहे. हिच्यावर जवळपास डेप्ट म्हणजे काय की कंपनीवर कर्ज किती आहे, 160 करोडचं कर्ज आहे. परंतु मित्रांनो, 160 करोडचं कर्ज तुम्ही जर बघत असाल, 160 करोडचं कर्ज जर बघत असाल आणि नेट प्रॉफिट बघत असाल, हा नेट प्रॉफिट इथे, तर नेट प्रॉफिट 220 करोड आहे आणि कर्ज जे 160 करोड आहे, ही कंपनी कधी पण या कर्जाला चुकवू शकते. ओके, किंवा देऊन टाकू शकते. सोबतच 137 करोडचा याच्याकडे कॅश पण पडलेली आहे. त्यामुळे टाटा मेटॅलिक्स ही उत्तम कंपनी राहील आपल्या पोर्टफोलिओसाठी. दुसरा शेअर आहे कार्बोडियम युनिव्हर्सल. व्हिडिओ थोडा लांब होतोय मित्रांनो, मला समजतंय, परंतु व्हिडिओ जर बघताय तर त्याच्यातून कंपन्याची माहिती मिळते, सोबतच तिच्या फंडामेंटलची पण माहिती मिळते. कार्बोडियम युनिव्हर्सल तुम्ही बऱ्याच जणांनी खूपच कमी वेळेस ऐकलेला शेअर असेल, परंतु हा एकदम रांगडा आणि तगडा शेअर आहे. याच्यासाठी की याचा कुठलाच असा पार्ट नाहीये की हा निगेटिव्ह मध्ये चालू आहे. तुम्ही बघू शकाल जवळपास 1 वर्षात 45% रिटर्न आहे, 5 वर्षात 164% आणि मॅक्स टू मॅक्स जेव्हापासून हा शेअर तयार झालाय तेव्हापासून 16,150% रिटर्न आहे. 581 रुपये वाढलाय, म्हणजे हा 5 रुपयालाच कधी काळी शेअर होता. बरं चला, 5 रुपयाचा उशीर झाला तुम्हाला. 100 रुपयाला वाला जरी घेतला असता तुम्ही तरी आज 400 रुपये प्रॉफिटमध्ये असले असते. परंतु काय होतं, सगळं काही झाल्यानंतरच आपल्याला माहिती होतं. परंतु आत्ता पण वेळ गेलेली नाहीये, आत्ता पण हा शेअर घेऊ शकता तुम्ही. मार्केट कॅपिटल याचं चांगलं आहे, 11,000 करोडच्या आसपास आहे, त्याच्यामुळे टेन्शन घेण्याचं जास्त काम नाही. 11,113 करोड. सोबतच याचा स्टॉक पी आहे जो उत्तम आहे, 37 आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट अशी की याचा जो मागील 5 वर्षापासून प्रॉफिट आहे 15%च्या आसपास चालू आहे आणि याच्यावर कंपनीवर कर्ज किती आहे, फक्त 61 करोड. आता 61 करोड जरी कर्ज असलं तरी या ठिकाणी कंपन्याकडे पडित पैसे किती आहे,
350 करोड. 350 करोड मधले 61 करोड द्यायला काहीच अवघड नाही ना. आणि सोबत प्रमोटरची होल्डिंग पण या ठिकाणी स्ट्रॉंग आहे. मित्रांनो, याची रिटर्न ऑन इक्विटी ॲव्हरेज ऑन अन ॲव्हरेज 15 आहे आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड जवळपास 20% आसपास आहे. आणि प्रॉफिट याचा चेक करू शकता की 284 करोड हा मागील वेळचा प्रॉफिट आहे. डेप्ट टू इक्विटी म्हटलं तर अजिबातच कर्ज नाही, जवळपास कर्ज नसल्यातच आहे. कारण की प्रॉफिट बघा, त्यानंतर कॅश फ्लो बघा आणि त्याच्यावरचं कर्ज बघा, एवढं तर समजू शकतं इझिली की हे दोन्ही आकडे खूपच जास्त आहे याच्या कम्पेअरने. ओके, फेस व्हॅल्यू 1 आहे आणि हा शेअर नियमितप्रमाणे आपल्याला डिव्हिडंड पण प्रोव्हाइड करतो. तिसरी कंपनी आहे टिमकेन इंडिया लिमिटेड. ही कंपनी बॉल बेरिंग आणि रोलर बेरिंग मॅन्युफॅक्चरिंग करते. कंपनीची किंमत थोडीशी जास्त आहे, परंतु किंमत जरी जास्त असली तरी याचा एकंदरीत ग्राफ बघितल्यास असं लक्षात येईल, एका वर्षात जवळपास 45% रिटर्न आहे आणि 5 वर्षात याचे जवळपास 143% रिटर्न आहे. शेअर अतिशय चांगला आहे. अतिशय चांगला का म्हणतोय, कारण की मार्केट कॅपिटल याचं जवळपास 10,000च्या आसपास आहे. स्टॉक पीई खूप हायर चालू आहे, उत्तम चालू आहे. स्टॉक सध्या थोडासा महाग आहे आणि याचा जो रेट रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड जो आहे 20% आहे आणि रिटर्न ऑन इक्विटी 16% आहे. सोबतच डिव्हिडंड यील्ड याच्यात इतकी चांगली आहे, 3.82% आहे आणि डिव्हिडंड पण चांगला देतो कारण की याची फेस व्हॅल्यू 10 रुपये आहे. जर मागच्या 5 वर्षाचं प्रॉफिट बघितलं तर 25%च्या आसपास प्रॉफिट येतंय. फ्री कॅश फ्लो म्हणजे कंपनीकडे असणारे खिशातले पैसे कधी पण वापरू शकते असा कॅश फ्लो 237 करोड रुपये आहे आणि नेट प्रॉफिट 152 करोड रुपये आहे. महत्वाची गोष्ट अशी की हे प्रमोटर होल्डिंग, प्रमोटर म्हणजे कोण असतात, कंपनीतलेच काही लोक किंवा बॉडी किंवा ट्रस्टी मधले काही लोक जे की कंपनीचे शेअर घेतात. कारण की त्यांना वाटतं भविष्यात कंपनीने चांगला परफॉर्म केला तर माझ्याकडचे किंवा माझ्या शेअरची किंमत वाढेल आणि त्याने माझं कंपनीतलं व्हॅल्युएशन पण वाढेल. मग या दृष्टीतून जवळपास 67% खूप जास्त प्रमाण आहे हे प्रमोटर होल्डिंगचं. तर टिमकेन इंडिया तुम्ही घेऊ शकता, पण डीप मध्ये बाय करा. याला लगेचच्या लगेच बाय नका करू किंवा ॲव्हरेज करून बाय करा. मित्रांनो, सॉफ्टवेअर आणि IT सेक्टर मधली कंपनी बघून घेऊया जी जवळपास सगळ्यांचीच आवडती असती. तर पर्सिस्टन्स सिस्टीम लिमिटेड ही कंपनीचं प्राइस सध्या 2,500 रुपये 2,400च्या आसपास चालू आहे. या कंपनीची महत्वाची गोष्ट अशी की ही कंपनी जवळपास 17 कंट्रीजमध्ये प्रेझेंट आहे. ऑस्ट्रेलिया, जर्मनी, कॅनडा, हाँगकाँगमध्ये सुद्धा पर्सिस्टन्स ही कंपनी आहे. ओके, आणि हिचा जो 5 वर्षाचा रिटर्न आहे जवळपास 250% रिटर्न आहे. 250% तुम्ही या ठिकाणी ग्राफ चेक करू शकता. मी 5 वर्षाच्या रिटर्नवर काय येतोय, रिटर्न आपल्याला लगेच या ठिकाणी समजतो. मार्केट कॅपिटल पण तगडं आहे हिचं, जवळपास 18,935 करोडचं. आपण बघतानीच काय बघितलं की 5,000 करोडच्या वरती जे कॅपिटल असलं पाहिजे की त्यांना आपण म्हणणार काय, स्मॉल कॅप कंपन्या. परंतु काही कंपन्या अशा असतात ज्या स्मॉल कॅप असतात परंतु तिचं कॅपिटल पण जास्त असू शकतं. मग या कंपन्यांची काय पॉसिबिलिटी असते, या स्मॉल कॅप कंपन्या काही दिवसांनी कन्वर्ट होतील मिड कॅपमध्ये. ओके, तर हिची फेस व्हॅल्यू जिच्यावर तुम्हाला डिव्हिडंड मिळणार आहे तो आहे 10 रुपये आणि डिव्हिडंड यील्ड सुद्धा उत्तम प्रकारे आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट की रिटर्न ऑन इक्विटी 17% आहे. मागील 5 वर्षापासून 11.7 ही ग्रोथ आहे. नेट प्रॉफिट 450 करोडचा आणि कर्ज फक्त 98 करोड आहे. सोबतच कंपनीकडे 611 करोड एवढी फ्री कॅश अवेलेबल आहे. त्याच्यामुळे शेअर घेण्यास हा काहीच हरकत नाही. चला वळूया पुढच्या शेअरकडे. मित्रांनो, पुढची कंपनी आहे JK पेपर लिमिटेड. JK पेपर लिमिटेड पेपर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. 1962 मध्ये एस्टॅब्लिश झालेली आहे. परंतु ही कंपनी जी आहे जवळपास 4,000 डीलर आहे पूर्ण इंडियामध्ये. आणि तुम्ही जर जे झेरॉक्सचे पेजेस येतात किंवा पेपर्स येतात मोठमोठे प्रिंटिंगसाठी, मोस्ट ऑफ सप्लायर मोस्ट ऑफ टाइम्स JK पेपर हीच असते. सध्या शेअरची किंमत खूप चांगल्या प्रकारे आहे, कमी आहे. कमी किती आहे, 152 रुपये, जी की उत्तम आहे सध्याच्या कंडिशनला घेण्यासाठी. स्टॉक पी 10 रुपयाच्या आसपास आहे आणि बुक व्हॅल्यू 149 आहे. बरं, बुक व्हॅल्यू आणि करंट प्राइस ही आसपास असली पाहिजे जेणेकरून आपल्याला शेअर महागात पडत नाही, स्वस्तात पडतो. फेस व्हॅल्यू आहे हिची 10 रुपये आणि डिव्हिडंड यील्ड सुद्धा चांगला आहे. मित्रांनो, 152 रुपयाचा हा आहे शेअर
त्याची फेस व्हॅल्यू 10 रुपये आहे आणि डिव्हिडंड यील्ड जर 2.63 आहे, म्हणजे खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला डिव्हिडंड या शेअरमधनं मिळणार आहे. मागच्या काही दिवसापासून थोडीशी सेल्स ग्रोथ याची कमी झालेली आहे, जी की -1.13 आहे आणि प्रॉफिट पण कमी झालेला आहे. परंतु सध्या प्रॉफिट जर कमी झालेला आहे किंवा ग्रोथ जर कमी झालेली आहे, म्हणजे कंपनी प्रॉब्लेमॅटिक आहे किंवा प्रॉब्लेममध्ये असं लगेचच्या लगेच म्हणता येणार नाही. डेप्ट हिच्यावर एक कंपनीचं मी रिकमेंडेड करणार नाही घ्याच म्हणून, परंतु हा वॉच लिस्टमध्ये असू द्या, कारण की डेप्ट जवळपास कंपनीच्या कॅपिटल एवढंच आहे, त्यामुळे हा शेअर लगेचच विकत घेऊ नका, परंतु हा होल्डिंगमध्ये याच्यावर लक्ष ठेवा, जेणेकरून इन फ्युचर जर डेप्थ कमी होत असेल आणि फ्री कॅश फ्लो इन्क्रीज होत असेल तर तुम्हाला हा विकत घेता येईल. त्याच्यानंतरचा शेअर आहे बन्साली इंजिनिअरिंग अँड पॉलिमर. या शेअरची किंमत सध्या 158 रुपये आहे. फेस व्हॅल्यू 1 रुपया आहे आणि याचा डिव्हिडंड यील्ड सुद्धा चांगला आहे. स्टॉक पी 7च्या आसपास आहे. रिटर्न ऑन इक्विटी तुम्ही चेक करू शकता आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड ही चेक करू शकता. जवळपास 86% आणि 64% आहे. बरं, ही बन्साली इंजिनिअरिंग पॉलिमर्स काय बनवते? तर पॉलिमर्स बनवते, रेजिन्स बनवते. त्याच्यानंतर रेजिन्सचेच वेगवेगळे टाईप राहतात, सन रेजिन, टॅन रेजिन, एएस, या प्रकारचे जे रेजिन्स असतात ती ही कंपनी बनवते. कंपनी डेप्ट बघताय ना, इथे डेप्ट 0 करोड, कंपनीवर कुठलीच कोणाची उधारी नाहीये. सोबतच फ्री कॅश फ्लो म्हणजे कंपनीकडे किती रुपये आहे सध्या खिशामध्ये? 87 करोडच्या आसपास आहे आणि नेट प्रॉफिटीचा आहे 334 करोड. आणि प्रमोटर म्हणजे कंपनीच्याच लोकांनी जवळपास 50%च्या वरती हे शेअर होल्ड केलेले आहे. प्रॉफिट जर तुम्हाला चेक करायचा, प्रॉफिट 5 इयरचा, तर 83% आसपासचा प्रॉफिट आहे. त्यामुळे कंपनी सध्याच्या कंडिशनला विकत घ्यायला काही एक हरकत नाहीये. ही कंपनी तुम्ही विकत घेऊ शकता. त्याच्यानंतर एक कंपनी येते कम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिस लिमिटेड, कॅम्स म्हणता येईल. कॅम्स ही कंपनी काय आहे की जेवढे म्युच्युअल फंडचे एजन्सी आहे, तुम्हाला म्युच्युअल फंडचं जर काढला असेल तुम्ही म्युच्युअल फंड, तर काय होतं की आपल्याला दर आठवड्याला, दर महिन्याला एक स्टेटमेंट येतं, ओके, किंवा SMS येतात किंवा मेल्स येतात की असं करा तसं करा. मग हे मेल्स कोण पाठवतं? तर हे मेल्स डायरेक्ट ती कंपनी नाही पाठवत, कुठली जिच्याकडून तुम्ही म्युच्युअल फंड काढलेला आहे, ही कंपनी पाठवती, कॅम्स पाठवती. ईमेल, SMS वगैरे कॅम्स पाठवती. त्या कंपन्यांचं, म्युच्युअल फंड विकणाऱ्या कंपन्यांचं या कंपनीसोबत टायअप झालेलं असतं डिस्ट्रीब्युशनसाठी. ओके, तर 12,286 करोडचा याचा मार्केट कॅपिटल आहे. 10 रुपये फेस व्हॅल्यू आणि 0.57 हा तिचा डिव्हिडंड यील्ड आहे. महत्वाची गोष्ट अशी की जवळपास 45% आणि 60% एवढा जास्त रिटर्न कंपनी तुम्हाला ऑफर करत आहे. डेप्टच्या नावाखाली काहीच नाहीये, कंपनीवर कुठल्याही प्रकारचं कर्ज नाहीये आणि तुम्ही इथे चेक करू शकता फ्री कॅश फ्लो आणि नेट प्रॉफिट जवळपास 213-220 करोडच्या आसपास आहे. कंपनी आत्ताच खिशात टाकली तरी कुठल्याही प्रकारे हरकत नाहीये. कंपनीची एक महत्वाची गोष्ट की ही कंपनी थोडीशी सध्याचा शेअर महाग आहे, त्यामुळे लगेच एखादा शेअर न घेता जसा जसा तो खाली येईल किंवा पडायला लागेल त्यावेळेस घेतलेला कधीही उत्तम राहील. ही आहे पुढची कंपनी, जिचं नाव आहे कंट्रोल प्रिंट. मित्रांनो, ही कंपनी, हिचं कॅपिटल मायक्रो कॅप आहे, हिला स्मॉल कॅप ही म्हणता येणार नाही. मायक्रो कॅप म्हणजे अशा काही कंपन्या असतात की ज्यांचं कॅपिटल खूपच कमी असतं, परंतु यांची ग्रोथ किंवा या कंपन्यांची जी इतर गोष्टी असतात त्या खूप चांगल्या असतात. 595 करोडीचं मार्केट कॅपिटल आहे. ओके, 10 रुपये फेस व्हॅल्यू आहे आणि डिव्हिडंड यील्ड पण 2.19% एवढा आहे. डेप्टच्या नावाखाली कुठल्याही प्रकारचा याच्यावर कर्ज नाहीये आणि फ्री कॅश फ्लो 13 करोडच्या आसपास आणि नेट प्रॉफिट 29 करोडच्या आसपास आहे. मित्रांनो, तुम्हाला जर वाटत असेल की खूप कमी आहे, मायक्रो कॅप कंपनीसाठी 12 करोड 30 करोड हा प्रॉफिट खूप जास्त आहे. ही कंपनी काय करते की मॅन्युफॅक्चरिंग, सप्लाय अँड कोडिंग अँड मार्केटिंग मशीन्स 5 कंट्रीमध्येच हिचा व्यवसाय
चालू आहे. ओके, तुम्ही मॉलमध्ये गेल्यावर बारकोड स्कॅन करता किंवा शर्टावर बारकोड येतो किंवा फूड इन्ग्रेडियंट्सवर बारकोड येतो, त्याचं जे काम आहे कंट्रोल प्रिंट्स लिमिटेड करते. ओके, तर चला वळूया पुढच्या शेअरकडे. मित्रांनो, पुन्हा तुमच्या समोर एक तगडी जबरदस्त कंपनी प्रेझेंट आहे, जिचा मार्केट कॅपिटल फक्त 1000 करोड आहे आणि शेअरची व्हॅल्यू 665 रुपये आहे. मित्रांनो, ही आहे विसाका इंडस्ट्री लिमिटेड. ही कंपनी सिमेंट फायबर शीट बनवते, सोबतच फायबरचं बोर्ड्स बनवते आणि ही सोलार पॅनल सुद्धा बनवते. आणि या कंपनीला जे सोलार पॅनल जे बनताना तिचे ऑर्डर ऑलमोस्ट विसाका इंडस्ट्रीज या कंपनीकडे असतात. जर रिटर्न ऑन इक्विटी बघितला तर 19% आसपास येतोय तिचा. आणि हिच्याकडचा जो डेप्थ बघितला म्हणजे याच्यावर कर्ज किती आहे तर जवळपास 115 करोडचं कर्ज आहे. परंतु हिच्याकडे फ्री कॅश फ्लो आहे 240, म्हणजे याच्या कितीतरी पट जास्त आहे. आणि कर्ज कधी पण कमी होऊ शकतं, नील होऊ शकतं. मित्रांनो, प्रॉफिट जो आहे मागच्या 5 वर्षापासून हा जवळपास 35% आसपास हिचा प्रॉफिट आहे. आणि प्रमोटर होल्डिंग जी आहे, प्रमोटर होल्डिंग 45% आहे. मागच्या वेळेस हिला 111 करोड प्रॉफिट झालेला. आणि सध्याची जी हिची किंमत आहे त्या किमतीच्या हिशोबाने किंवा या किमतीच्या प्रमाणे जशी जशी ही कंपनी तुम्हाला डीप मध्ये मिळेल तशा प्रकारे ॲव्हरेज करून ही कंपनी तुम्ही घेऊ शकता. कंपनी अतिशय उत्तम, कंपनी अतिशय चांगली आहे. त्यामुळे अशी कंपनी स्मॉल कॅपची आपल्या पोर्टफोलिओमध्ये असायला काहीच हरकत नाही. अजून एक चांगली जबरदस्त कंपनी तुमच्या समोर. मित्रांनो, मी चांगली तगडी जबरदस्त म्हणतोय ना, माझं सरळ सरळ सांगणं आहे, तुम्ही पण जर हा शेअर घ्यायचा असेल किंवा तुम्हाला पण स्मॉल कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट जर करायची असेल ना, तर नक्की या कंपन्यावर अभ्यास करा आणि या कंपन्या तुमच्या पोर्टफोलिओला ठेवा. कारण की या कंपन्या खूप स्पीडनी वाढणार आहे. आपण त्यांचे रिटर्न पण चेक केले आणि अव्वाच्या सव्वा रिटर्न देणारे आहेत कमी काळात. त्यामुळे अशा कंपन्या जर आपल्या पोर्टफोलिओला असतील तर हे उत्तमच आहे. मार्केट कॅपिटल हिचं 4000 करोड आहे. फेस व्हॅल्यू 10 रुपये आहे. डिव्हिडंड यील्ड पण उत्तम आहे. जेव्हा मी डिव्हिडंड यील्ड म्हणतो तेव्हा समजून जायचं ही कंपनी डिव्हिडंड सुद्धा देते. कंपनीवरचं कर्ज आहे फक्त 24 करोड. किती कर्ज आहे? 24 करोड. चला याला राऊंड फिगर 25 करोड घेऊया. आणि कंपनीकडे खिशात पैसे आहे जवळपास 391 म्हणजे 400 करोड. 400 करोड मधून 25 करोड द्यायला काहीच अडचण नाहीये. डेप्ट टू इक्विटी रेशो अतिशय कमी आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट, नेट प्रॉफिट जवळपास 460 करोड एवढं आहे. आणि प्रमोटर होल्डिंग 43% आहे. मित्रांनो, बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की प्रमोटर होल्डिंग नेमकी किती पाहिजे आणि कशा प्रकारे पाहिजे. तर त्यांना सांगू इच्छितो, प्रमोटर होल्डिंग जितकी जास्त असेल, कमीत कमी 40% पाहिजेच पाहिजे. परंतु 40 पेक्षा जितकी जास्त असेल तितकी उत्तमच. कारण की याने काय होतं की कंपनी प्रती तिच्याच लोकांचा विश्वास आपल्याला दिसत असतो. तर अशा प्रकारे हे टॉप 10 स्मॉल कॅप कंपनी आहे. मित्रांनो, मी तुम्हाला JK पेपर पण मध्ये सांगितलं, जो की आपला थोडासा अंदाज हुकला त्याच्याऐवजी PSP प्रोजेक्ट ही कंपनी, P फॉर पंढरपूर, S फॉर सिंगापूर, P फॉर पंढरपूर, PSP प्रोजेक्ट ही कंपनी जर तुम्ही स्मॉल कॅप साठी बघत असाल तर अतिशय उत्तम कंपनी आहे. तुम्ही याच्यावर स्वतः अभ्यास करा आणि त्यानंतर निर्णय घ्या. मित्रांनो, आता जर तुम्हाला या कंपन्यामधल्या किंवा कुठल्या कंपनी मी माझ्या डीमॅट अकाउंटला किंवा होल्डिंगला ठेवायला पाहिजे, तर त्याच्यासाठी एक खास कोर्स मी बनवलेला आहे, ज्याचं नाव आहे पोर्टफोलिओ कसा बनवायचा, कंपन्या कुठल्या निवडायच्या, रिस्क कमी कशी करायची, मॉडेल पोर्टफोलिओ विथ शेअर लिस्ट. यामध्ये तुम्हाला शेअरचे नाव पण येणार आहे आणि 4-5 सेगमेंट मधल्या कंपन्या आपल्या पोर्टफोलिओला कशा प्रकारे ठेवायच्या हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. कोर्स फक्त 99 रुपयात आहे आणि कोर्स विकत घेताना जीमेल वापरा, जेणेकरून हा तुम्हाला जीमेलवरच ऍक्सेस होईल. जीमेल मधूनच तुम्हाला हा बघता येईल. आणि हा कोर्स अतिशय उत्तमरित्या डिझाईन केलेला आहे.
कमी शॉर्ट पिरियडमध्ये शॉर्ट आणि स्वीट मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे समजून सांगितलेल्या आहे. आतापर्यंत जर तुमचं डीमॅट अकाउंट नसेल तर अपस्टॉकचं फ्री डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट तुम्ही ओपन करू शकता. अपस्टॉकचं डीमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्हाला फ्री डिजिटल गोल्ड मिळणार आहे अपस्टॉक कडनं. सोबतच डिलिव्हरीसाठी 0 ब्रोकरेज चार्जेस आहे. माझ्याकडनं तुम्हाला ऑप्शन चेन अनालिसिस हा कोर्स व मोफत 5 ई बुक आणि ट्रेनिंग व्हिडिओ मिळणार आहे. सोबतच झिरोदाचं डीमॅट अकाउंट काढायचं असेल किंवा अँजलचं पण काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता. हे काढल्यानंतर तुम्हाला माझ्याकडनं ऑप्शन चेन अनालिसिस कोर्स व मोफत 5 ई बुक आपल्या ईमेलवर मिळणार आहे. अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक चांगली कमेंट द्या. धन्यवाद.